कौन? होऊन घेत आहे आणि आज 4 महिन्यापासून त्यांना पगार आणि 4 महिन्यापासून पगार नसल्यामुळे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, जॉईंट DMD कार्यालयापर्यंत केलेला आहे. आज यांना 7.5 कोटीचं आर्थिक बजेट आहे आणि ही बजेट द्यावं म्हणून यांनी मागणी केली, पत्रव्यवहार केला आणि त्यांना 77 लाख रुपये 1-2 दिवसापूर्वी कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने मिळाले. आता ते 77 लाख रुपयामध्ये 1 महिन्याची सुद्धा सॅलरी होती आणि हे 4 महिन्यापासून यांना अगर पगार नाही, विना पगाराचे हे काम कसं करते? आज आपल्याला 1 महिन्याची पगार नाही मिळाली तर पूर्ण घरचं बजेट कोलमडून जातं. आज उधार पदार घेऊन हे बांधव कसं तरी आपली इमानदारी प्रामाणिकपणाने कामं करत आहे. अधीक्षक अभियंता महोदय परभणी यांना आताच मी फोन लावलं, त्यांनी सांगितलं की बाबा मी 1 महिन्याची सॅलरी 2 दिवसापूर्वी टाकली. आता ते कोणाकडे टाकली हे अजून कळलंच नाही. आता कंत्राक्टरकडे गेलं तर कंत्राक्टरने यांना बोलवून यांच्या पगारात द्यायला पाहिजे, पण दिले नाही. तर आमची आज ही मागणी आहे की 2 दिवस शनिवार रविवार हे सुट्ट्या आहे आणि सोमवारी तर तो कंटिन्युशनमध्ये यांचा काम मन आंदोलन राहणार आहे आणि काम मन आंदोलनामध्ये कंत्राटी कामगार जे आज 150च्या वर असतील परभणीमध्ये या शहरामध्ये आणि जिंतूर असतील, आरमान, आतू, सेलू या पूर्ण परभणी जिल्ह्यामधले जे काही कंत्राटी कामगार आहे यांनी संघटित व्हावं आणि संघटित होऊन एकमेव अशी जी आहे की प्रत्येक महिन्याला 7 तारखेला पगार मिळाला पाहिजे आणि महावितरणचा जे कॉन्टॅक्ट आहे, कॉन्टॅक्ट घेणाऱ्या कॉन्टॅक्टमध्ये उल्लेख आहे की महावितरणने अगर सॅलरीला विलंब झाला, काही कारणं असतो, बजेट असतो, तर 3 महिनेपर्यंत यांना सॅलरी कंत्राटदाराने दिलं पाहिजे. हे लिखित आहे. हा जे संप पुकारण्यात आलेला आहे